प्रचारा निमित्त आपण गल्ली बोळामध्ये बसून प्रचार करतो. याचा अर्थ असा नाही की आपल्याला लोक रिस्पॉन्स देतात असं नाही होत. की सर्वसामान्य माणसाचं काय मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा आपल्याला उपलब्ध होणं किंवा आपल्याला त्या सुविधा समजून नेमकं या निसर्ग गल्लीमध्ये काय काय करणं बाकी आहे, काय केलेलं आहे, काय नाही केलेलं आहे हे प्रश्न समजून घेण्यासाठी पायी आपण गल्ली बोळामध्ये फिरतो. अख्ख्या केळगाव परिसरामध्ये फिरून या ठिकाणी आम्ही हे अशा प्रकारची पाहणी केली आणि हे म्हणून ह्या प्रश्नाकडे बारकाईने लक्ष कोण देणार? हेच आमचे नेतेवान उमेदवार नगरसेवक असतील, नगरसेविक असतील, कार्यकर्ते असतील. या कार्यकर्त्यांना सुद्धा प्रश्न समजले पाहिजेत. फुकट राजकारण नाही. राजकारण हे संघर्षच असतं. राजकारण हे लढाईचं असतं. लढल्याशिवाय मिळत नाही आणि मागितल्याशिवाय मिळत नाही, लढत नाही. लढल्याशिवाय दूध मिळत नाही. अशा प्रकारची भूमिका उद्याच्या काळामध्ये सक्षम प्रमाणे आम्हाला या ठिकाणी करायची. म्हणून खऱ्या अर्थानं असा अभिमानी केला या ठिकाणी उभा केलेला आहे. निश्चित केळगावकर आमच्या पॅनलला अत्यंत भरीव अशी जास्ती जागा या ठिकाणी मोठ्या धक्क्याने निवडून देणार एवढंच मी आजच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. आणि ज्या गावामध्ये ज्या भागामध्ये आम्ही फिरलो मग ते हे निसर्ग गल्ली असेल, साखर गल्ली असेल, मुस्लिम गल्ली असेल, पण सगळ्या भागाच्या सगळ्या धर्माच्या यासाठी गावागावात गल्लीबोळात केळगाव परिसर होतो. केळगाव हे जवळपास 30-35 हजार मतदान असणारं गाव आहे आणि 1.5 लाख लोकसंख्या असलेलं गाव आहे. गेल्या 15-16 वर्षापासून संदीप खोतकर महापौर झाल्यानंतर इथं काहीच विकासाचं होऊ शकलं नाही. ही दुर्दैवी गोष्ट आमची आणि या नागरिकांची झालेली आहे. म्हणून ती उद्याचा तो खड्डा भरण्यासाठी आम्ही अखंडितपणानं प्रयत्न करणार आहोत एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. सर्व मतदार बंधू भगिनींनी या शाही उमेदवारांना विश्वासानं आत्मविश्वासानं भरघोस मताने निवडून द्या. आपल्या मताचा निश्चित फायदा आपल्याला या ठिकाणी होईल असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. जय हिंद, जय भारत. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.